सर्व पत्रकार बांधवांना नमस्कार। 2 दिवसापूर्वी इथं देखील काही बाईट झाल्या आणि कुणी दाखवलं की गायरान सरपंचांनी उकरलं, गायरानात अतिक्रमण केलं। हे क्रिकेटचं ग्राउंड दाखवा पहिलं, क्रिकेटचं ग्राउंड तयार केलं। आपण सर्वजण जाणकार आहात, हा जो नॅशनल हायवे झालाय, नॅशनल हायवे आमचा गट नंबर 18च्या गट नंबर मध्ये नॅशनल हायवेने आम्हाला भरपाई दिलेली आहे। हे दाखवा तुमच्या याच्यावर। त्यांनी जर आम्हाला भरपाई दिली तर आम्ही त्या हायवे आमचा तिथं गेलेला आहे। हायवे जमीन गेल्याशिवाय कोणी भरपाई देत नाही, शासन वेड नाही। आणि हायवे जर आमचा गेलाय तर तिथं आमची जमीन इकडे गायरान याचा संबंध काय? इथून खालच्या सर्व इकडे कर्डिले कंपनी असेल, परत आमची भांबेरची लोक असतील, सर्वांनाच भरपाई आलेली आहे। गायरान किंवा खाजगी जमिनी वर खाली आहेत। आता तिकडे काहींची जमीन रस्त्याच्या वरतून पण शिल्लक आहे। आता इथं कर्डिले आमचे शेजारी आहेत, यांना नुकसान भरपाई आलेली आहे। आम्हाला भरपाई जर हायवेने दिली, शासनानेच मोजणी केली का तुमची जागा एवढी एवढी जाती, त्याची जर शासन आम्हाला भरपाई देते तर इकडे गायरान यायचा कोणत्याही पद्धतीत प्रश्न येत नाही। कृपया म्हणजे माझी विनंती आहे तुम्हाला पत्रकार बांधवांना सर्वांना की लोकांना हे पण दाखवा की हे विनाकारण गावात 2 टगोजी उठणार आणि आमच्याबद्दल बोलणार। आता इथं माझी भाऊकी पण आहे, जे ह्या सातबाऱ्यामध्ये आहेत, आमच्या घरातले सगळे, त्यांनी सांगितलं का गावकी भाऊकी देवाचं खाल्लं, तर मी त्याच्यावर 2 मिनिटात सांगतो। माझी भाऊकी माझ्यासोबत, त्यांना तुम्ही विचारा कोणत्या भाऊकीचं मी खाल्लंय। हे जे थांबा ना तुम्ही, क्रिकेटचं जे मैदान इथं केलंय ना, हे आमच्या खाजगी जमिनीमध्ये इथल्या पोरांना खेळण्यासाठी करून दिले आम्ही। एवढा सरपंच कुठं दिसणार नाही आणि कोणी आमच्या सगळ्या कुटुंबांनी मदत केली। इथं आहेत पोरं आहे सगळे क्रिकेट खेळण्यासाठी, ते म्हटले आम्हाला जागा नाही, इथं आपण मैदान करून दिलं त्यांना खेळ, आणि खाजगी जमीन आहे। आम्ही त्यागाची भावना आहे आमची। आम्हाला काय गावचं जे स्वतःच्याच खाजगी जमिनीत जर मी क्रिकेटचं मैदान करून दिलं नाही, गायरान कोरून आणि हे करून काही होणार नाही। त्याच्यामुळे कृपया चुकीचं कोणी काही त्याचा गैरसमज करून घेऊ नका। आणि राहिला विषय देवाचं खाल्लं आणि भावाचं खाल्लं, तर आमच्या गावात तुम्ही जा, देवाचे कोणी पैसे बुडवलेत आणि काय केले हे तुम्हाला दिसन। गावात लोकांच्या बाईटी घ्या, गावात आमचे मंदिरं असतील किंवा काय असेल, कुठं दिंड्यांचे पैसे बुडवले असतील, आता मला काय बोलायचं नाही, पण ते तुम्ही तिथं जाऊन बघा कुणी कोणाचे पैसे बुडवलेत किंवा कोणाचं खाल्लंय। याच्यापेक्षा मला काय वेगळं बोलायचं नाही। आमच्या घरातले लोक सांगतील का काय आहे परिस्थिती ती। बोला सर। आमचा सर्वे नंबर 18 हे जे आदू आहे, हा जो नॅशनल हायवे 61 नंबर जो हायवे इथून गेलाय, त्याच्यामध्ये हा सर्वे नंबर मधली जागा त्यांनी ॲक्वायर करून घेतली आणि त्याची नुकसान भरपाई आम्हाला, त्याचं नोटीस आलेलं आहे, त्याची नुकसान भरपाई पण आलेली। आणि हा जो डोंगर म्हणजे ते जे म्हणताय हे जे उकरले वगैरे, हे सगळं रस्त्यावाल्यांनी, हे आमच्याच हद्दीतलं उलट रस्त्यावाल्यांनी उकरून हे जिथे मध्ये जे लवण होतं पूर्ण मंदिर गावापासून पुढं यानं, ते भरण्यासाठी सगळं मटेरियल त्यांनी उचलून नेले। उलट आम्ही त्यांना रिक्वेस्ट करत होतो हे मटेरियल आम्हाला उचलून अजून खालच्या वावराला टाकायला द्या, तर ते म्हणले पहिलं आमचं झाल्याशिवाय तुम्हाला आम्ही काही देणार नाही। आणि मग हे आज सगळं हे आमचं सर्वे नंबर 18 तर गावठाणापासून काही सर्वेच्या म्हणजे रोडच्या खालून काही जमिनी गेलेल्या आहे, काही अजून डोंगराच्या बाजूनी पण काही जमिनी त्या सुद्धा याच्यामध्ये गेलेल्या आहेत। तुम्ही म्हणता खाजगी जमीन आहे, मग रोडवाल्याला तुम्ही उचलून कसं दिलं? ते त्यांना ते सर त्यावेळेस काम चालू होतं ना, तर त्यांनी ते उकरून नेलं। आता काम चालू आहे, वरतून फोडायला सुरुवात केली त्यांनी, नेलं। आता कोणतीच एवढं बघायला ते बारीक। तुमची खाजगी असून रोडवाल्यांनी दिलं का? हो, काम चालू असं ना, बऱ्याच ठिकाणी नेलं ते ना। आता इथलं बी काढलेलं मटेरियल वापरलं नाही, क्रेशरला वापरलं, इकडे वापरलं, तिकडे वापरलं, लवलं भरायसाठी वापरले। हा, नेऊन दिलं त्यांना। नंतर आम्ही बंद केलं, त्यानंतर आम्ही काही मटेरियल आमच्या इथं टाकून घेतलं, आमचा प्लॉट भरून घेतला, सर्व शेतकऱ्यांनी घेतलं भरून। आता इकडे कर्डिलेंचं आहे, त्यांनी पण त्यांच्या इथलं निघलेलं मटेरियल इथं भरून घेतलं त्यांच्याकडून, रस्त्यावाल्यांकडून। त्यांनी जेव्हा न्यायला लागले त्याच्यानंतर आम्ही त्यांना रोखवलं। या महामार्गात किती शेतकऱ्यांचं नुकसान झाले त्यांना भरपाई मिळाली? सर्वच शेतकरी इथून 18 एकूण 58 ना, हो, कोटीमध्ये असेल, आकडा नाही सांगता येणार, पण भरपूर प्रमाणात मिळाली। जास्त कोटीत असेल। 8.5 कोटी आलेत गुळूंचवाडीत। आता हे जे उकरल्याचा त्यांनी आरोप केलाय, तुम्ही उकरला असं ते म्हणताय, काय सांगा? तर मी उकरल्याचा काही पुरावा असेल ना त्यांच्याकडे, मी उकरले तर त्याचा काहीतरी पुरावा असेल। ते हायवेवाल्यांनी त्यावेळेस 5 वर्षापूर्वी उकरलं, तुम्ही आज आले का सांगायला? त्यांचं काहीतरी दुखलं असेल ना। कशाची? त्यांनी तक्रार केली का तिथं मी हे केले, त्याची केस चालू, त्यांनी 100% कायदेशीर मार्गाने, मी तुम्हाला मगाशीच सांगितलं ना, जर माझं पार तिथं नाही, इथं पण असलं अतिक्रमण, आता तर आम्ही तुम्हाला दाखवले, शासनाने मोजणी करून आम्हाला भरपाई दिलेली, आमची जमीन जाती त्याच्यात। जर आमची रोडमध्ये जमीन जाती तर इकडे अतिक्रमण व्हायचं संबंधच नाही। आम्हाला शासनाने सांगितलं तिथून इकडे तुम्ही येत,
शासन तर वेळ नाही ना का तिकडे भरपाई द्यायला आम्हाला. इथं गायरांची भरपाई देईल का शासन आम्हाला? काय म्हणतात जागेचा नाही वाद चालला, तो जो डोंगर आहे तो कोणाच्या मालकीचा आहे? आमच्या खाजगी मालकीचं आहे. हा पूर्ण डोंगर हो, इथून खाली आमचं ह्या रोडची संधी भरपाई आली आम्हाला, नोटीस आहे. हे दिसतंय तुम्ही उकरलं. हो. कोणाचं मालकी? हा? याचा आहे ना पुढचा कोपरा नाही आमचा, हे असं सरळ आमचं गेलेलं आहे, असं तिरक गेलेलं आहे. इथं आमची जमीन इथपर्यंत गेलेली आहे. तर इथून असं तिरक काहीतरी तिकडे गायरान असेल, आणि ते बी आम्ही उकरलेलंच नाही. ते कोणी उकरलंय? हायवेवाल्याने उकरलंय. किती वर्ष झाली सरपंच इथं? मी 2 वर्ष झाले. बरं, तुम्हाला गायरान माहित नाही कुठे आहे इथं? संदीप भाऊ, मगाशी पण मी तुम्हाला सांगितलं की गायरांची मोजणी आमची झालेली नाही. ज्या लोक वयवटीनुसार हद्दी आहेत गायरांच्या तिथपर्यंत आहे. शासनाने मोजणी कधी केली? रस्ता करताना ज्यावेळेस आमच्या गावकऱ्यांनी रस्त्याचं काम थांबवलं, त्यानंतर आमच्या गावची इथं मोजणी झाली रस्त्याची मोजणी झाल्यावर इथून आमच्यापासून सुरुवात होती गुळुंचवाडीच्या, म्हणजे 18 नंबर पासून 18 नंबर 19 नंबर खालचे जे असतील सर्वांना भरपाई दिली ना. शासनानेच मोजलं नाहीत, पण तेव्हा आम्हाला कळालं इथपर्यंत आमचं क्षेत्र. आणि तिथून इकडं मी काय सांगतोय, मग 100% शासनाची चुकी असेल ना. जर मी गायरान जमीन बळकावली तर मग गायरांची म्हणजे आमच्या परिवाराला भरपाई कशी काय दिली शासनाने? गायरान हे पूर्णपणे ग्रामपंचायतीच्या मालकीचं असतं. बरोबर, त्याच्यावर कोण काय फक्त ग्रामसेवक सरपंच. 100%. मग आता जर कोणी बी गायरानातला मुरुम जर निवून देत असेल तर तुम्ही गप्प का बसता? मी तुम्हाला तेच सांगतोय, याच्यात आहे ना, नाही हे काम झालं तेव्हा मी सरपंच नव्हतो गावचा. हे काम लय वर्षपूर्वी झालं, मी 2 वर्ष झाले, हे 5 वर्षापूर्वी काम झालेलं आहे. तरी पण आता आमची गायरांची पण जमीन काही हायवेला वर्ग झाली, म्हणजे हायवेवाल्यांना वर्ग झाली. कलेक्टर साहेबांनी ती हायवेला वर्ग केली, आमच्या जमिनी वर्ग केल्यात, इथून खालच्या सर्व शेतकऱ्यांच्या वर्ग केलेले आहेत. आता जी मोजणी झाली तिथं गायरानाचे हात कुठं दाखवले? कुठं? तुमची जमीन ही आहे म्हणता ना, हो. तुमच्या शेजारी गायरानी, हो, ते कुठे आहे गायरान सांगू शकता? हे का कोपरा आहे ना तिच्या तिथून तिकडं आहे गायरान. आता ती त्यावेळेस 5 वर्षापूर्वी मोजणी झालेली आहे. माझ्याकडे नकाशा 1 मिनिट तुम्हाला दाखवतो. पण ती पिशवी आणली खरं, बरं झालं. असा सरळ गेला ना हम्म. ते कोपऱ्यापासून हा. पलीकडे गाव आहे. हे टेकडी पूर्ण आमच्या हद्दीत नाही, पण ही टेकडी इथून इकडे खाली आमच्या हद्दीमध्ये. कोणाशी चर्चा पण करायची? पंढरपूर गावकी आहे ना बांबेरे? हा? काय नाव तुमचं? आता आहे ना आमचे कुटुंबातले. हे पुढे जातो, पुढे. शशिकांत बांबेरे याचे तुम्ही वडील आहेत का? समोर या ना, इथे माईक कशी आहे? एक नाही, त्यांची तब्येत बरी नाही, त्यांना का बोलवलं. 1 मिनिट मी तुम्हाला दाखवतो. भाऊ बोलला, आमचा शिवा बोलला. 1 मिनिट हे दाखवा. 1 मिनिट शशिकांतचं सख्खे भाऊ आहेत. हा, सख्खे भाऊ. 1 मिनिट इकडे दाखवा. हा जो जुना डांबरी त्यांनी दाखवला ना, हा जुना हायवे संदीप, हा जुना हायवे. आणि 18चा 1 हा आमचा जो खाजगी क्षेत्र आहे तेवढं शिल्लक आहे जुन्या हायवेच्या वरती. हायवेच्या वर, आणि हे हायवेच्या खाली आणि हे हायवेच्या वरती. हे हा जुना सडक आहे ना, हा जुना सडक अर्जदार भाऊसाहेब नाथा बांबेरे. हायवे दिसतो ना. 18चा 1 राष्ट्रीय महामार्ग 22 साठी संपादन केलेलं त्यांनी मोजणी केलेली आहे हायवेवाल्यांनी. आता ही किती साली झाली हे बघा. इथं आहे ना, हा जुना डांबरी त्यांनी दाखवला ना, हा डांबरीच्या वरती गायरान आहे. हा डांबरी अर्जदार आम्ही 18चा 1 इथं एवढा आमचा वरती शिल्लक आहे. 18चा 1 आता हे 18चा 1 आणि हा नवीन हायवे इथून गेलेला. आता त्यामुळे याच्यात काय हा गेलेला असा हायवे. मग हे बघा इथं ही जी रेस, हा जो हायवे ना हा नवीन गेलेला आहे. हे संपादन झालेलं आहे ना. हायवे यांनी जर त्याच्या विनाकारण त्याच्यात जर सांगत असतील का हायवेच्या वरती गायरान आहे, हे एकदम चुकीचं आहे. फक्त ते काहीतरी कोणावर आरोप करण्यासाठी जर कोणी बोलत असेल तर चुकीचं आहे ते. आता त्यांचे बंधू कोणी शशिकांत बांबेरेंचे भाऊ इथं जवळ थांबाल. काय नक्की विषय? विषय काय आहे, क्षेत्र आमचं आहे. त्यात कुणी आता उद्या येऊन एखादा बाहेरचा येऊन सांगन काही गायरान आहे किंवा ये ती, जर गायरान असेल तर त्यांनी त्याची मोजणी करावी. आमच्या क्षेत्रात जर गायरान निघलं तर आमच्यावर सर्व कारवाई करावी. आता जर सरकारने आम्हाला जर पैसे दिले त्या क्षेत्राचे, मग हे क्षेत्र आमच्या असल्याशिवाय पैसे दिलेत का? मग नाही तर मग सरकारची चुकी आहे. जर सरकार जर गायरानाचे पैसे आम्हाला देत असेल तर मग चुकी कोणाची? हे क्षेत्र आमचं आहे म्हणूनच आम्हाला पैसे आले ना. ते शशिकांत बांबेरे तुमचे जे भाऊ हा. आहेत ते का असा आरोप करतात? ते नाही माहिती, तुम्ही त्यांना विचारा. तुम्हाला त्यांनी फोन करून बोलावलं ना. तुम्ही पण बातमी लावली, संदीप भाऊ तुम्ही बातमी लावली. 100% बातमी लावताना हा 7-12 कोणचा आहे का, हा मालकीचा आहे का नाही, याची शहानिशा करून बातमी लावायला पाहिजे होती ना. यात आमच्या भाऊकीची चौकीली, माझा भाऊ सरपंच आहे, त्याची चौकीली, गावाची चौकीली. आता हे तालुका पाहतो सगळ्यात जास्त त्या बातमीला व्ह्यू, त्या बातमीला तुमच्या चॅनलला सगळ्यात जास्त व्ह्यू. म्हणजे अख्ख्या तालुक्यात चौकीलीच ना. ती जर चौकशी करून लावली असते तेवढी इज्जत गेली नसती.
किमान हा 7-12 आणि हा. कसा तुम्ही पाहायला पाहिजे होता एवढंच आमचं, बाकी काही म्हणणं नाही. बाकी काय म्हणणं नाही आरोप करणार नाही, काहीतरी पण पुरावा तुमचा साहेबाबद्दल भाऊ तुम्ही आरोप त्या दिवशी करतोय तुमच्याच भावावर, हे कसं? तुम्ही उद्या आता आरोप ते करशाल, ते तुम्ही त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. बरोबर. त्याच्या मनात काही चाललंय मी नाही सांगू शकत. आणि म्हणजे माझं एक प्रामाणिक भाऊ म्हणणं आहे. दुसऱ्या भावावर आरोप करतोय, भाऊबंदकीचं चाललंय का काय चाललंय? आता ते त्याला माहित तो कशामुळे आरोप करतोय. आता आम्हाला माहित नसते ना कोण काय आरोप करते. हा पण तुम्ही पण बातमी देताना जागे, तुम्ही कोणती बातमी द्या आम्हाला त्याला माहित नाही. तुम्ही सख्या भावात बातमी द्या, कोणच्या तर बातमी द्या, पण तुम्ही तो प्रूफ पाहिजे ना. बातमी देताना समोरच्या कोण प्रूफ. आता आम्ही तुम्हाला पुरावा अहो, दाखवतो. त्यांनी काय सांगितलं हा. ऐका, काय होतं? जे टेकडे ते काय आम्हाला इथं नेलं नाही. त्यांनी सांगितलं टेकडावरती गायरान आहे. नाही नाही, तुम्ही तुमची बातमी अशी आहे का गायरान फोडून त्याचं क्रिकेटचं ग्राउंड तयार केले. हा, हे क्रिकेटचं ग्राउंड तुम्ही आत्ता मोजा, ते आमच्या क्षेत्रात आहे. मग तुम्ही क्रिकेटच्या ग्राउंडची बातमी द्यायलाच नव्हती पाहिजे ना हेडलाईनला. तुमच्या भावाला बोला की तुम्ही. ओळखता आता कसं नाही ना, पण तुम्ही हे बातमी ते देताना जाऊ द्या, पुरावे त्यांनी पाहिजे ना. बोलले ऐका. तुमच्या भावाने आरोप केला ना भाऊ. त्यांनी दाखवा सगळा व्हिडिओ दाखव मग. हा माहिती नाही मी ते व्हिडिओ जाऊ द्या, पाहिलाय. त्यांनी ना बरं का संदीप भाऊ, त्यांनी केला असेल, पण आता तुम्ही सत्य बाजू, सत्य किंवा त्याचं सत्य, आमची पण बाजू म्हणजे व्यवस्थित आमचे मांडा लोकांसमोर. केले, जसं आता तर तुम्ही इथं त्याला हेडलाईन दिलं एवढंच आमचं म्हणणं आहे. की अतुल भांबेरे यांचा कारनामा की डोंगर सपाट करून केलं क्रिकेटचं मैदान. 100% क्रिकेटचं मैदान केले, गावच्या पोरांसाठी केले. इथं सगळे पोरं कोणासाठी केलं रे? इकडे सगळे पोरं बबन या, तुम्ही खेळता ना रोज क्रिकेट, इथं स्पर्धा भरवतात. मैदान करून दिलं मी वैयक्तिक त्यांना. काय म्हणणे तुमच्या मुलांना सांगा. आमचं काय आता आम्ही आदिवासी लोक आहे. आम्ही जवळजवळ वर्षातून एकदा दोनदा आमच्या मॅच असतात. आमचे सरपंच पण त्याच्यासाठी बक्षीस येते गोळा करून देतच असतात. त्यांची पण बक्षीस असतात कायमस्वरूपी. आता दरवर्षी इथं मॅच असते. आता पाडव्याला पण आमची मॅच होणार आहे. आता मैदान कोणाच्या जागेत आहे? सरकारी जागेत आहे का खाजगी जागेत? सरकारी जागेत नाही, खाजगी जागा आहे. वावर इथपर्यंत आता करडिल्यांची हद्द तिथपर्यंत आहे. तिकडे वरती ते सांगतात बा आमची हद्द तिथपर्यंत आहे. आता ही सुद्धा हद्द वरती आहे, पण त्या सांगण्यापेक्षा सरकारनेच मोजलंय ना. झालेलं आहे. तुम्ही ही जागा एक मैदानासाठी दिली म्हणजे आता खेळतात पोरं. आता आम्ही अजूनपर्यंत आमच्या कुटुंबाची एकत्रित जागा आहे, आमची एकत्रित जागा आहे. बुवा तिथं काही करायचं नाही, तसं पडलंय तर खेळतात पोरं, करू दे ना. मग आता खेळायसाठी वापर. हो 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 हो, सामायिक आहे. आमच्या कुटुंबाचं क्षेत्र आहे ते सगळं, एकत्रित क्षेत्र आहे आमचं ते. नाही माझं झालेलं आहे. फक्त माझी सर्वांना विनंती आहे, बातमी एकतर्फी होणार नाही. त्या माणसाचं काय म्हणणे ते सुद्धा घेतलं जाईल. 100% घ्या ना. फक्त माझं काय म्हणणं आहे, बातमी घेताना तुम्ही त्यांना म्हणा पुरावा द्या. ते होईल. तुम्ही काहीतरी आम्हाला पुरावा द्या बुवा, अतुल भांबेरेने गायरान केले किंवा कुठं गावाचं लुबाडले, ते म्हटले ना भावकीचं गावकीचं खाल्ले, त्याचा काहीतरी पुरावा द्या बुवा. एखादा माणूस सांगेल का अतुल भांबेरे कोणाचा 1 रुपया बुडवलं? हो, हे पण प्रश्न नक्की विचारा तुम्ही. जे बातमी करा, परत त्यांचं बी म्हणणं घ्या याच्यावर. तेवढं माझी तुम्हाला विनंती आहे.